नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णव आता ईश्वरीच्या माहेरातून बाहेर पडलेले असतात. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, मी तुला आधी घरी सोडतो मग ऑफिसला जातो. ईश्वरी आता खाली उतरत असताना तिचा अचानक तोल जातो. अर्णव आता तिचा हात धरतो आणि तिला सावरतो. आता अर्णव ईश्वरी अशा प्रकारे एकमेकांकडे बघत राहतात. नेहमीच ईश्वरी अशा प्रकारे गोंधळते पडते, परंतु प्रत्येक वेळेला अर्णव तिला वाचवत असतो. त्यामुळे आता दोघं पुन्हा एकदा अशाचमुळे एकमेकांच्या प्रेमात पडत असतात. ईश्वरीला खरं तर अर्णवमुळे खूप सेफ वाटत असतं. त्याचप्रमाणे अर्णव ईश्वरीला तिथे घरीच नाही, सासरीच नाही, तर ईश्वरीच्या माहेरीही सगळं काही जपतोय, सगळ्यांची काळजी घेतोय. हे पाहून ईश्वरीला खरंच खूप बरं वाटलेलं असतं आणि तिच्या मनातूनच अर्णवविषयी आणखीनच प्रेमाची भावना वाढलेली असते. त्यामुळे किती काही झालं तरीही तिला आता अर्णवपासून लांब जाणं अजिबात आवडत नसतं. ईश्वरी अर्णव एकमेकांकडे अगदी बघून गुंतलेले असतात. आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, व्हॉट हॅपन? तेव्हा ती पटकन आता ती तंद्रीतून जागी होते आणि बाजूला हात घेते. म्हणते की काहीच नाही अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, यू वर लॉस्ट. काय झालं होतं तुला? कुठे हरवली होतीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की काही नाही. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, तू कुठेतरी हरवली होतीस असं वाटलं मला. की कसला विचार करत होतीस इतका? हा विचार करत होतीस का की आईकडे? मला सांग मी सिंदूर, तुला आईकडे राहायचं असेल ना तर डोंट हेजिटेट. तुला राहायचं आहे तर तू राहू शकतेस. ईश्वरी म्हणते की नको नको. अर्णव म्हणतो की अगं असं का बोलतेस तू? मी सिरियस आहे. मी खरंच बोलतोय तुला. जर तुला राहावंसं वाटत असेल इथे, त्यांची आठवणच येत असेल अगदीच, तर मग तू इथे राहू शकतेस. असं काहीही कंपल्शन नाही आहे की तू आलीच पाहिजे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, पण मला नाही राहायचं आहे ना. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, तसं नाही आहे. म्हणजे तुला जर असं वाटत असेल की राहावं इथे, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करावा, तर यू कॅन. डोंट वरी. मला काहीच वाईट नाही वाटणार. ईश्वरी म्हणते पण तुम्ही असं का करताय? तुम्ही मला हकलवण्याच्या मागे लागलात का? म्हणजे मी तिथे घरी असले तुमच्यासमोर की तुम्हाला माझा त्रास होतो म्हणून असं बोलताय का तुम्ही? तेव्हा तो हसायला लागतो. म्हणतो मी सिंदूर, अगं असं काहीच नाही आहे. मी जस्ट तुला फक्त बोललो, जर तुला राहावंसं वाटत असेल तर तू राहू शकतेस, डोंट वरी. आणि जर तुला नसेल राहायचं तर ठीक आहे, नको राहूस, असंही तो तिला बोलून दाखवतो. त्यानंतर मग तो तिला म्हणतो की मी सिंदूर, पण मला सांग की तुला असं का होतं आहे? म्हणजे तुला इथे राहावंसं का वाटत नाही आहे? तुला माझ्यासोबतच घरी का यावंसं वाटतं आहे? असा सरळच प्रश्न विचारतो अर्णव. ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. ती आता गप्प बसलेली असते. तो म्हणतो की मी सिंदूर, काय झालं? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू नाही दिलंस. तेव्हा ईश्वरी गप्प बसते आणि त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की तसं काही नाही. मग नंतर ती म्हणते की चला आपल्याला उशीर होतोय. ती विषय मस्तपैकी टाळते. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके चल. नंतर तो निघत असतो. तेवढ्यातच बघतो तर त्याचा मोबाईल खिशात नसतो. मग ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदूर, बहुतेक तुझ्या घरीच माझा मोबाईल राहिला आहे. मी घेऊन येतो. ईश्वरी म्हणते की चला, मी पण येते तुमच्यासोबत. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की ओके चल. जर आत्याने माझ्यावर अचानक अटॅक केला तर? असं म्हणून तो गालातच हसतो. नंतर इथे सुप्रिया आणि बाबांच्या छान अशा गप्पा सुरू असतात. बाबांना ती म्हणत असते की खरं तर ना, मला ईश्वरी आणि अर्णवमध्ये ना आपण दिसतो. तुम्ही कसं अगोदर मला प्रोटेक्ट केलं होतं. ज्यावेळेला माझ्यावर नको नको ते आरोप करण्यात आले होते, त्यावेळेला तुम्ही मला आपलं लग्न झालं तेव्हा कसं सावरून घेतलंत ना, ते सगळं मला आठवते. मला अजूनही तो दिवस आठवतोय. एका बाईने मला अगदी आश्वासनच दिलं होतं की इथे आल्यावरती तुमचं नोकरीचं होऊन जाईल आणि म्हणून मी तिथे गेले. तर ती बाई मला बोलली की रमाकांत सर आतमध्ये आहेत, त्यामुळे मी तिकडे गेले होते. आणि नंतर मग आतमध्ये गेल्यानंतर तो काही वेगळाच प्रकार घडला होता. तेव्हा खरं तर त्याच्या चहामध्ये काहीतरी गुंगीचं मिसळण्यात आलं होतं आणि हे सगळं राजेश शिर्के म्हणजेच अर्णवच्या बाबांच्या बाबतीतच असतं. तेव्हा तिला सगळा तो दिवस आठवतो. ती म्हणते की तेवढ्यातच मी तिथे गेले आणि त्यांना काहीतरी वाटू लागलं आणि तेवढ्यातच सगळे मीडियावाले वगैरे आले. मला तो दिवस अजूनही आठवतो. परंतु इतकं सगळं होऊनही तुम्ही माझी साथ अगदी व्यवस्थित दिली होती. माझ्यावर कधीही अविश्वास दाखवला नव्हता. खरंच मला अजूनही तो माणूस आठवतो आणि त्या माणसाबद्दल ज्या काही चर्चा होत होत्या माझ्या बाबतीत त्या सगळ्या मला आठवतात, असं ईश्वरीची आई बोलत असते. तेवढ्यातच तिथे अर्णव आणि ईश्वरी दरवाजात येऊन उभे राहिलेले असतात. आता ते दोघं तिथे उभे असतात. अर्णव हा बघतच राहतो की नक्की काकू बोलत काय होती. ईश्वरीच्या पण चेहऱ्यावर सेम सिच्युएशन असते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघांचेही चेहरे अगदी विचित्र झालेले असतात.
म्हणजे काहीतरी ऐकायला झालं आहे का किंवा काही वेगळंच काही ऐकायला मिळालं आहे का, असे खरं तर त्यांचे चेहरे झालेले असतात. त्यामुळे सुप्रिया आणि संजय दोघंजणही घाबरतात. ईश्वरी आता पुढे येते. ईश्वरी म्हणते की आई, तेव्हा ती म्हणते की काय झाले बाळा. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. सुप्रिया मात्र आता घाबरून दोघांकडे बघायला लागते, कारण त्यांनी सगळं ऐकलंय की काय असं तिला आता वाटायला लागतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राकेश मस्तपैकी अजूनही चहाच डोसत बसलेला असतो. विचार करतो की अरे वा, मला तर खूप मजा वाटते. म्हणजे काल जो काही हल्ला घडवला त्यामधून माझी जिलेबी आणि तो अर्णव दोघंजणही अगदी बिळात लपून बसल्यासारखे त्यांच्या रूममध्ये लपून बसलेत. खरंच मला खूप बरं वाटतंय. म्हणजे काय ना, आत्ता मला समजलं की ते मला खूप घाबरली आहेत. चांगलं आहे, असंच चांगलं आहे. मला घाबरून राहिल्यामुळे मला काही मस्तच वाटतंय, असं तो स्वतःशीच आनंदाने बोलत असतो. तेवढ्यात तिथे लावण्य येते. लावण्य आल्याबरोबर ती विचारते की जीज, AR कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं अर्णव आणि ईश्वरी दोघंही त्यांच्या रूममधून सकाळपासून बाहेरच पडलेले नाही आहेत. काय माहिती काय करतात त्यांच्या रूममध्ये, असं तो मुद्दाम लावण्याला बोलतो, जेणेकरून लावण्य त्याच्या रूममध्येच जावी. तेव्हा ती म्हणते की ओके, ॲक्च्युली मला AR सोबत एका न्यू व्हेंचर्सबद्दल डिस्कस करायचं होतं, त्यासाठी मी आले होते. तेव्हा तो म्हणतो की ओके, मला समजलं आहे तुझं काम महत्त्वाचं आहे. एक काम कर ना, तू तू वर जा, त्यांच्या रूममध्ये जा आणि बघ काय करतायत ते. ॲक्च्युली सकाळपासून कोणीही त्यांच्या रूमवर वगैरे गेलं नाही त्यांना बोलवण्यासाठी. काय माहीत नाही नक्की काय झालं आहे त्यांच्या बाबतीत, पण ते दोघंही अजूनही बाहेर पडले नाहीत. अगं निदान ब्रेकफास्ट करण्यासाठी तरी यायचं ना, तरी ते नाही आलेत. तेव्हा लावण्याला चिड येते. ती आता ठरवते की नाही, काही करून त्यांना जाऊन डिस्टर्ब करायचं आणि राकेशचाही तोच हेतू सफल होतो. राकेशला ती म्हणते की बरं जिजू, मला काही माहिती नाही आहे. ॲक्च्युली मला व्हेंचरबद्दल डिस्कस करायचं आहे म्हणून मी जाते. तेव्हा मग तो म्हणतो की ओके ओके, जा लावण्या, अगं काम पहिले, जा जा, तू बोल जाऊन अर्णवशी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांना सांग की सगळेजण त्यांची वाट बघत होते म्हणून. तेव्हा लावण्य जाते आणि मग राकेश म्हणतो की अरे वा, चला हे बरंच झालं. तसंही सकाळपासून माझी इंदोरी जिलेबी मला दिसली नाही. अगदी चुकल्यासारखं वाटतंय, बेचैन वाटतंय. नंतर मग ईश्वरी म्हणते की अगं आई, ॲक्च्युली ना अर्णव सरांचा मोबाईल इथेच राहिला होता आणि म्हणून तो घेण्यासाठी आम्ही परत आलो. ती सोफ्यावरचा मोबाईल उचलून अर्णवला देते. हे घ्या सर. आणि सुप्रिया म्हणते की अच्छा असं झालं होतं तर. ती म्हणते की हो, बरं चला आई, आम्ही निघतो, आम्ही घाईमध्ये आहोत. असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही तिथून निघतात. आता अर्णव पण त्या दोघांनाही चला बाय पुन्हा एकदा असं म्हणून दोघंही बाहेर निघालेले असतात. तेव्हा आता सुप्रियाच्या मनाला जरा बरं वाटतं, कारण की त्यांनी काही ऐकलं नाही. जर त्यांच्याकडून काही ऐकण्यात आलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे थोडक्यात चुकल्यासारखं त्यांना वाटू लागतं. नंतर लावण्य आता तिथून खाली उतरते आणि तेवढ्यात वल्लरी पण येते. विचारते की लावण्य, अगं तू कधी आलीस. ती म्हणते की हे काय, मी आताच आले आणि ARच्या रूममध्ये गेले मी, पण ते दोघंही नाही आहेत खोलीमध्ये. तेव्हा मग लावण्याला वल्लरी म्हणते की अगं नीट बघायचंच ना, बाथरूम वगैरेमध्ये कुठेतरी असेल तो. तेव्हा ती म्हणते की नाही ना, कुठेच नाही आहेत ते दोघं, मी सगळीकडे पाहिलं. आता ती त्याला कॉल करायला लागते, परंतु त्याचा कॉल म्हणजेच फोन रिंग होत असतो, परंतु तो रिसीव्ह करत नसतो. आता लावण्य आणखीनच चिडते आणि म्हणते की काय चाललं आहे नेमकं, या ARचं हा फोन का नाही उचलत आहे. तेव्हा राकेश म्हणतो की मला कळतच नाही आहे या अर्णवचं ना काय चालू आहे ते. म्हणजे इतका मोठा बिझनेसमॅन, परंतु त्या एका मूर्ख मुलीसाठी हे सगळं करायला तो तयार झाला आहे. तेव्हा लावण्याची मात्र चिडचिड होत असते. ती म्हणते की नाही, मला ना हे सगळं खूप अति वाटतंय. तेव्हा राकेश म्हणतो की हो, अतिच झालं हे सगळं. म्हणजे ना मला तर या सगळ्याचा ना खूप राग येतोय. हे सगळं करण्याची त्या अर्णवला काय गरज होती. खरं तर बळजबरीचं लग्न झालंय म्हणतायत, परंतु सगळं कसं अगदी व्यवस्थित लग्न झालेल्या जोडप्यासारखं वागतायत. म्हणजे ना मला अगदी रागच येतोय. हे कोणालाही न सांगता सकाळी सकाळी कुठे निघून गेले असतील ना काय माहिती. आणि आता तर अर्णव हा फोन पण उचलत नाही आहे. मला ना कळत नाही आहे हळूहळू काय होतं आहे ते. म्हणजे लावण्याने जे काही भोगलं आहे ना ते मला समोर स्पष्ट दिसतं आहे. म्हणजे स्वतःचं लग्न होत असताना, इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना ती मुलगी बिचारी सगळं सहन करते आहे आणि तरीही तिला इतका त्रास होतो आहे, तिचा त्रास कोणालाही दिसतच नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की जावई बापू तुम्हीच बघा. म्हणजे मला बरं वाटलं की तुम्हाला तरी या लावण्याची जाण आहे, ती बिचारी किती चांगली आहे. मग तो म्हणतो की हो हो मामी, अगदीच. अहो मी ओळखतो ना लावण्याला, किती चांगली मुलगी आहे. मला कळतच नाही आहे, इतकी हुशार, कर्तबगार, फॉरेन रिटर्न मुलगी, इतकी शिकलेली चांगली मुलगी असताना अर्णव त्या मिडल क्लास ईश्वरीच्या प्रेमात कसा पडला ना तेच कळत नाही आहे. म्हणजे इथेही मला हा विरोधाभासच वाटतो बरं का.
तेव्हा लगेच लावण्या आणि वल्लरी खुश होतात. वल्लरी म्हणते की बघा जावई बापू, तुम्हालाही पटलं ना, माझंही तेच म्हणणं आहे. अहो इतकी लावण्य हुशार आहे बिचारी, सगळं काही अर्णवसाठी करते, परंतु तरीही त्याला मात्र या लावण्याची काही कदरच नाही आहे. तेव्हा आता राकेश म्हणत असतो की नाही नाही, हे ना कुठेतरी थांबवलं पाहिजे, काहीतरी नक्कीच केलं पाहिजे, म्हणजे हे जास्त होतात चाललं आहे आता. तेव्हा मग लावण्याची चिडचिड होत असते. ते दोघंही तिला अगदी झाडावर चढवत असतात, त्यामुळे तीही गप्पच बसते आणि फक्त रागवत असते. नंतर ईश्वरी आणि अर्णव गाडीतून बाहेर पडतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला तर वाटतंय ना अर्णव सर, की आपल्या मुंबईत आता 12ही महिने पाऊस सुरू होणार आहे की काय. तेवढ्यात दोघंजण आता बंगल्यामध्ये शिरतात. ईश्वरी जराशी भिजलेली असते. ईश्वरी रूममध्ये आतमध्ये जाणार तेवढ्यातच अर्णव तिला तिथेच थांबवतो आणि म्हणतो, मी सिंदूर, एक मिनिट, मला सांग, तू मला मगाशच्या प्रश्नाचं उत्तर अजूनही दिलेलं नाहीस. ईश्वरी आता गप्प होते आणि जराशी लाजते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला तू याचं उत्तर दिलं नाही आहेस की मी तुला सांगितलं होतं की तुला तुझ्या घरी राहायचं आहे तर राहा, परंतु तू राहिली नाहीस का, म्हणजे तू इथे रिटर्न का आलीस माझ्यासोबत, असं आता ईश्वरीला अर्णव विचारत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी विचारच करत राहिलेली असते. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झालं, मी काय विचारलं तुला, मी काहीतरी विचारलं आहे. तेव्हा ईश्वरी गप्प बसते आणि अर्णवनं म्हणते की हो, ॲक्च्युली सर, आपलं काय ठरलं आहे, तो राकेश इथे असतो, मग आपण दोघांची एक टीम आहे की नाही, मग आपण दोघांनी मिळून त्या टीमने त्याला हरवायचं आहे आणि त्यासाठीच मी इथे थांबले होते, बरोबर की नाही. आता आपलं तसं ठरलं आहे ना, मग मी जर तिथे राहिले तर मग आपलं हे मिशन कंप्लीट कसं होणार. त्यासाठी मी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मी तिथे थांबले नाही, तुमच्यासोबत इथे आले, असं अर्णवला आता ईश्वरी बोलते आणि त्यामुळे तो गप्पच बसतो. नंतर सगळेजण आता आलेले असतात. अंजली विचारते की काय गं लावण्या, तू कुठे आलीस, कधी आलीस. तेव्हा आता ती म्हणते की ही काय आत्ताच आली आहे. वल्लरी म्हणते की आणि ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या खोलीतच नाही आहेत. तेव्हा मग गेलेत कुठे, सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि त्यावर ईश्वरी अर्णव अचानक आता बाहेरून येताना दिसतात आतमध्ये. तेव्हा अर्णव आता सगळ्यांकडे बघत असतो आणि लावण्या आलेली पण त्याला दिसते. नंतर आता लावण्याला बघून ईश्वरी जरासं तोंडच वाकडं करते. त्यानंतर मग आता लावण्यास त्याला विचारते की यार, मी तुझ्याशी जरा बोलण्यासाठी आले होते. तेव्हा मग तो तिच्याकडे इतका काही लक्ष देत नाही. त्यावर वल्लरी आणि बघतच राहते. ती म्हणते की अरे, इतक्या सकाळी सकाळी तुम्ही कुठे गेला होतात. मामा आणि अंजली पण विचारतात की इतक्या सकाळी सकाळी कुठे गेला होतात तुम्ही. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की लेट मी गेस, तुम्ही डेटवर वगैरे गेला असाल. तेव्हा लगेच आकाश बाबाच्या खांद्यावर हात टाकून म्हणतो की ओ बाबा, डॅड, ते डेटवर गेले असतील सकाळी सकाळी. तेव्हा मामा बघतच राहतो आणि म्हणतो की काय रे अर्णव, खरं आहे का आकाश जे काही बोलतोय ते. तेव्हा अर्णव म्हणतो की येस आकाश, परफेक्ट गेस, तुम्ही डेटवरच गेले होते ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, आम्ही डेटवरच गेलो होतो. हे ऐकल्यावर आता सगळ्यांचे तोंड अगदी उघडीच्या उघडीच राहतात की बापरे, डेटवर. तेव्हा आता हे सगळं होत असताना वल्लरी म्हणायला लागते की हो ना, अगदी नवलच वाटते हे सगळं. त्यावर मामा म्हणतो की वा, म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या अगदी डेटवरच निघाले, म्हणजे अगदी जबरदस्त प्रगती आहे म्हणायची. तेव्हा लावण्या मात्र तोंड खाली घालून असते आणि राकेशचाही जळफळाटच होत असतो. तेव्हा आता आकाश म्हणतो की वा. तेव्हा वल्लरी म्हणते की बापरे, म्हणजे हे सगळं निराळच वाटते नाही. त्यावर तो म्हणतो की हो, विचार केला आणि म्हटलं की मी सिंदूरला सरप्राईज द्यावं. वल्लरी म्हणते की कोणाला काही सांगितलं कसं नाही. त्याचबरोबर लगेच आता अंजली पण म्हणते की हो, अरे चिंटू, तुला जायचंच होतं तर सांगून जायचं ना, म्हणजे आम्हाला सकाळपासून काहीच माहीत नाही की तू कुठे आहेस आणि काय आहेस. तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली त्याचं काय आहे ना ताई, ॲक्च्युली मी हे मिस इंदोरला पण सांगितलेलं नव्हतं, कारण तिच्यासाठी हे सरप्राईज होतं म्हणून. हे ऐकून मामा तर खूपच भयंकर खुश झालेला असतो. राकेश त्यांच्याकडे बघून अगदी चिडत असतो आणि तो म्हणतो की म्हणूनच आम्ही सकाळी सकाळीच निघालो. ईश्वरी गप्पच असते, ती काहीच बोलत नाही, कारण अर्णव खोटं बोलतो आहे आणि त्यात आपण काय बोलायचं हे तिला काहीच कळत नसतं. त्याचबरोबर इथे आता लावण्य म्हणते की मी तुला कॉल करत होते पण तू उचलला नाही. तो म्हणतो की ॲक्च्युली मी ड्राईव्ह करत होतो, त्यामुळे मला कळलं नसेल. आकाश म्हणतो की अच्छा, ओ ड्राईव्ह, म्हणजे मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला गेलेले असणार. आता तो काहीच बोलायच्या अगोदर अर्णवला ठसका लागायला लागतो, कारण आता सगळ्यावरती काय उत्तर द्यावं हे त्याला त्यावेळेला सुचत नसतं. त्याला ठसका लागल्याबरोबर ईश्वरी पटकन जाते आणि त्याला पाणी आणून देते आणि म्हणते की अर्णव सर, हे घ्या पाणी. तेव्हा अर्णवकडे ते बघतच राहतात सगळेजणं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे घ्या पाणी पिऊन घ्या. तेव्हा अर्णव आता पाणी पितो आणि पुन्हा पुन्हा सगळेजण त्याला थोडे थोडे प्रश्न विचारत असतात. आता त्यांना काय उत्तरं द्यावं हे कळत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे घ्या पाणी प्या. तेव्हा तो ईश्वरीवर जरासा असा वैतागत असतो.
ईश्वरी म्हणते की काय आहे तुमचं हे, आणि मग ती आता हसायला लागते. अर्णव आता तिच्याकडे बघूनच हसत असतो. आता दोघांचंही ते असं परफेक्ट कॉम्बिनेशन पाहून सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. त्याचबरोबर इथे आता दोघं ज्याप्रमाणे हसत खेळत एकमेकांशी वागत असतात, बोलत असतात, त्यामुळे लावण्या, वल्लरी आणि राकेश सगळे जळफळत अगदी असतात. कारण की त्यांना हे जे काही म्हणजे दोघांचं नातं असतं ते अजिबातच आवडत नसतं. त्याचबरोबर अर्णवला पुन्हा एकदा बोलता बोलता ठसका लागायला लागतो. आता ईश्वरी काय करते, स्वतःच्याच हाताने ग्लास धरते आणि त्याला पाणी पाजत असते. आणि हे पाहून अगदी अंजलीचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात. म्हणजे चाललंय तरी काय, इतकी इतकी प्रगती चालली आहे, बरंच झालं असं म्हणून आता त्या दोघांनाही त्यांचं कौतुकच वाटत असतं. नंतर आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हे घ्या, पाणी पिऊन घ्या, हळू, सावकाश. असं बोलत असताना लावण्या त्याच्याकडे बघत राहते की नक्की यांचं चालू तरी काय बाबा. तेवढ्यात मामा म्हणतो की चला रे बाबा चला, मला वाटतंय की आपल्या न्यूली वेड क्यूट कपलला स्पेसची गरज आहे की नाही, चला आपण आपल्या आपल्या कामाला लागूया, चल रे आकाश, असं म्हणून तो चलतो. आता आकाश लावण्याला तिथून बाजूला करण्यासाठी म्हणतो की लावण्या, त्या न्यू व्हेंचरबद्दल मी तुला सांगतो, मला दादाने सगळं काही सांगितलेलं आहे, चल, असं म्हणून तोही तिला आता बाजूला घेऊन चाललेला असतो. आता ईश्वरी अर्णवला पाणी पाजत असते. हे सगळं होत असताना लावण्या पण आता आकाशशी बोलण्यासाठी बाजूला जाते. सगळेजण बाजूला होतात. राकेश मात्र तिथेच तसाच उभा असतो. आता राकेशला हातावर घडी घालून बघण्यापेक्षा दुसरा काही हातात ऑप्शन नसतो. तो आता अगदी रागानेच त्यांच्याकडे बघत असतो. आणि त्यानंतर मग आता तो त्यांच्या समोरून निघून जातो. ईश्वरी आणि अर्णव यांनी याला बघितलंच नाही असं जणू ते दाखवत असतात. आता जेव्हा राकेश हा बाजूने निघून जातो तेव्हा ते दोघंही शांत होतात. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तो निघून गेलाय. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आपण जे मिशन ठरवलं होतं ना, ते सक्सेसफुल झालं. बघितलं का, तिथून तो निघून गेला आहे. आणि राकेशचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला, कसा झाला होता ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, अगदी बरोबर, जळत होता तो आपल्यावर. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू विसरली आहेस का आपलं मिशन. त्यासाठीच मी खोटं बोललो की आपण डेटवर गेलो होतो. तेव्हा आता ईश्वरीला त्याची शक्कल कळते आणि ती हसायला लागते की अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणून केलं होतं का. आता ती जोरजोरात हसून तिला मजा येत असते. लावण्या, वल्लरी पुन्हा एकदा मागच्या बाजूला येऊन तेचबद्दल डिस्कशन करत असतात की नक्की ह्यांचं चाललंय तरी काय. तेव्हा वल्लरी म्हणत असते की हे ना प्रकरण वाटतंय तितकं सोपं नाही आहे. मग तेवढ्यात अर्णव तिथून जातो आणि राकेश येतो आणि म्हणतो की मला तर कळतच नाही आहे, म्हणजे लावण्या, हे बघ, हे बळजबरीचं लग्न आहे म्हणता म्हणता हे दोघंजणं खरंच नवरा बायकोसारखे वागायला लागलेत की काय, असं वाटतंय मला. आणि जर हळूहळू असंच होत राहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल बरं का. तेव्हा लावण्या मात्र चिडते आणि नाही, असं होऊ शकत नाही असं त्याला म्हणते. तो म्हणतो की नाही अगं लावण्या, तू पुढच्या पॉसिबिलिटीजचा विचार कर की काय होऊ शकतं. आता ईश्वरी आणि अर्णव कसे वागतात बघितलं ना. अर्णव कसलाही विचार करत नाही आहे ईश्वरीच्या पुढे, ते सतत तिच्या आपल्या मागे पुढे असतो. उद्या जाऊन ना ऑफिसमध्ये ती तुझी बॉस बनेल आणि मग अर्णवची बायको म्हटल्यावर ती तुझी बॉस, बरोबर की नाही. मग तुला तिला सारखं सारखं ओके मॅडम, थँक्यू मॅडम, सॉरी मॅडम असंच करत बसावं लागेल. त्यामुळे तू विचार कर की तुला आता पुढे काय करायचं आहे ते. नाहीतर असं राहिलंस तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि उद्या जाऊन तिने हे घर ताब्यात घेतलं आहे, उद्या जाऊन ती तिचं ऑफिसही हे ताब्यात घेऊ शकते, लक्षात घ्या. तेव्हा मग आता लगेच लावण्या आणि वल्लरी दोघेही विचार करतात की अगदी बरोबर आहे. त्याबरोबर लावण्या म्हणायला लागते की आता काय करायचं पुढे. तेव्हा लावण्याला वल्लरी म्हणायला लागते की एक काम करायचं आहे, आता त्या दोघांनाही कसं वेगळं ठेवायचं ना, हे बघितलं पाहिजे. राकेशही म्हणतो की हो, आता ना चिडचिड करून काहीही हाती लागणार नाही. वल्लरी म्हणते की हो, अगदी बरोबर, मी पण तेच समजावते जावई बापू तिला. तेव्हा लावण्य म्हणते की हे बघा, आता काय करायचं आहे मला तर समजत नाही आहे. त्यावर आता लगेच दोघंही ठरवतात की काही झालं तरी ना त्या ईश्वरीला त्याच्यापासून वेगळं करायचं, काही झालं तरीही. तेव्हा लावण्य म्हणत असते की मला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे त्या मिडल क्लास ईश्वरीला कायमचं ARच्यापासून लांब करायचे आणि ते करण्यासाठी मी काही करू शकते. राकेश म्हणतो की येस लावण्या, असंच डोक्यात ठेव आता, आणि असं डोक्यात ठेवल्याशिवाय तुझं आता काही होणार नाही. तेवढ्यातच ईश्वरी आता मस्तपैकी काहीतरी बनवत असते. अंजली येते आणि म्हणते की वाव, म्हणजे काहीतरी मस्त चाललंय वाटतं नवऱ्यासाठी. ईश्वरी म्हणते की हो, ॲक्च्युली अर्णव सर काय त्या डाएट फूडच्या नावाखाली उगाचच घासपूस खात असतात असं वाटतं मला. त्यामुळे त्यांच्यासाठी नाश्ता बनवते, काहीतरी हेल्दी आहे पण त्यांच्या पोटाला रुचेल असंच आहे ते. तेव्हा
मग लगेचच अंजली म्हणते की वा, म्हणजे नवऱ्याची काळजी करणं सुरू आहे. चांगलं चाललं आहे सगळं, अगदी व्यवस्थित चाललं आहे. खरंच बघून आनंद झाला मला, असं अंजली मनातच म्हणते. त्याबरोबर आता इथे अंजली विचार करत असते. ती म्हणते की मला असं वाटतंय की तुमचं लग्न ज्या परिस्थितीत, ज्या घाईघाईत झालं ना, त्यानंतर आता तुमची गाडी रुळावर हळूहळू यायला लागली आहे. त्यामुळे खरंच मला खूप बरं वाटतंय, असं अंजली तिचं कौतुक करून म्हणत असते. नंतर मग आता ईश्वरीला ती विचारते की काय गं, मला सांगशील का ईश्वरी, काल तुम्ही डेटवर कुठे गेला होतात? तेव्हा असं म्हटल्यावर ईश्वरीचं तोंड अगदी बंद होऊन पडतं. काय बोलायचं काहीच कळत नाही, कारण की खोटं सांगितलेलं होतं अर्णवने. तेव्हा अंजली म्हणते की काय गं, सांग ना, कुठे गेला होतात तुम्ही? म्हणजे मी फक्त तुझी काही नणंदच नाही आहे काही, मी तुझी मैत्रीण पण आहे ना, मग सांग ना मला की कुठे गेला होतात तुम्ही डेटवर, आणि चिंटू कुठे घेऊन गेला होता तुला? असं अगदी उत्सुकतेनेच ती बिचारी विचारते. नंतर अर्णव मामाबरोबर काहीतरी कामासाठी म्हणून बोलायला त्याच्या रूममध्ये येतो. मामा म्हणतो की बस रे बस. अरे अर्णव, पण मला एक गोष्ट सांग की तू ईश्वरीला म्हणे डेटवर घेऊन गेला होतास ना, मग कुठे घेऊन गेला होतास तिला नक्की? असं म्हटल्यावर आता तो पण विचारात पडतो की आता नक्की मामाला उत्तर तरी काय द्यायचं. नंतर मग मामा शांत बसलेला असतो, वल्लरी समोर असते. तेव्हा आता मामा म्हणतो की अरे बोल ना अर्णव, रे बोल. काय ना, अगोदरच मामा असलेल्या व्यक्तीला पुन्हा मामा बनवू नकोस बरं का. सांग मला कुठे गेला होतास ते. तेव्हा अर्णव बघतो समोर वल्लरी असते. मनातच विचार करतो की मामाला या मामीसमोर तरी खरं सांगितलं नाही पाहिजे, नाहीतर ती सगळीकडे पसरवेल. मग तो म्हणतो की ॲक्च्युली मामा, मी कुठे गेलो होतो माहिती आहे, मी मिस इंदोरला घेऊन एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तर इथे ईश्वरी सांगते की अर्णव सर मला भेळपुरी खायला घेऊन गेले होते. आता ईश्वरीकडे ती बघतच राहते आणि म्हणते काय, चिंटू भेळपुरी खाऊन घ्यायला गेला होता? पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं, द ग्रेट बिझनेसमॅन ASR त्याच्या बायकोला गाडीवरची भेळपुरी खायला घेऊन जाणार आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं, मला त्यावेळेला सुचलं ते मी बोलून गेले. आणि काय झालं, भेळपुरी काही वाईट नाही आहे, कळलं का? म्हणजे चांगलीच आहे ती. तेव्हा तो म्हणतो की तू आणि तुझी ते इंदोरी भाषा, मला ना खरंच खूप राग येतोय. खरंच मग तू जा, इथे मुंबईत राहायचं नाही, जा मग त्या इंदोरला जाऊन राहा. तू आता काही इंदोरमध्ये नाही आहेस. सकाळी भेळपुरी, दुपारी जिलेबी आणि रात्री समोसा, हे असले प्रकार असतात का? तेव्हा ईश्वरी म्हणते की बस झालं, हम इंदोरचे हे, माझ्या इंदोरबद्दल ना मी काहीच ऐकून घेणार नाही, आलं ना लक्षात? काहीच बोलायचं नाही. असं म्हणून आता ते दोघांची पुन्हा वाद होत असतात नेहमीप्रमाणेच. तेव्हा मग अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, हे बघ. तेव्हा मग आता तो म्हणतो की माहिती आहे, तू इंदोरवरून आहेस ती. तेव्हा ईश्वरी म्हणते की जाऊ दे, मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. ती किचनमध्ये बाजूला आलेली असते आणि डोक्याला हात लावून बसते आणि म्हणते की नाही, काही झालं ना तरी आता या माणसापासून मला थोडा वेळ सुटका हवी आहे. काही झालं तरी या माणसाला आता मला जाऊन त्यांच्याशी बोलायचं नाहीच आहे. खरंच त्यामुळे ती गप्प बाजूला उभी असते. नंतर अर्णव येतो आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही आता इथे कशाला आलायत, परत भांडण्यासाठी? तेव्हा तो म्हणतो की नाही, भांडण्यासाठी नाही, माझी मिस इंदोर म्हणजेच माझी ईश्वरी ही अशी तापली आहे ना, त्यामुळे तिला शांत करण्यासाठी आलो आहे. तिला जिलेबी भरवण्यासाठी मी इथे आलो आहे. असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोरला मी येऊन जिलेबी तर भरवू शकतो ना? असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे गालातल्या गालात हसत बघते आणि तिचा सगळा जो राग असतो तो अगदी लोण्यासारखा वितळून जातो. आता अर्णव म्हणतो की हे घे मिस इंदोर. आता तो स्वतःच्याच हाताने ईश्वरीला जिलेबी भरवत असतो आणि हे सगळं आता खरं तर तिथपर्यंत जाणार असतं, म्हणजेच राकेशला हे सगळं कळणार असतं. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, ईश्वरी आणि अर्णव यांची ही होणारी जवळीक पाहून नेमका राकेश आता काय करणार आहे हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.